तर सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेमधल्या पक्षप्रवेशावर सर्वपक्षीय आमदारांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. टीव्हीला बदलून मी इकडे आलो पळत पळत. खरं काय ते आम्हालाच काही कळलेलं नाही. शिंदे यांनी पुन्हा धंकातंत्राचा वापर केलेला आहे. नाही सांगायचं नसतं, सगळं असं ओपन सांगितलं तुम्ही ते पसारा करता ना, पण सांगायचं नसतं. काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात आणि अचानक धक्कातंत्र द्यायचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मागे सांगितलं ना, काही गोष्टी ओपन नाही सांगायच्या. हाय नांदी आहे विधानसभेत आमदार हो, ही सुरुवात आहे. ते आता मला सभागृहात जाऊ दे, साहेबांना विचारू दे आणि मग तुम्हाला सांगतो. बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी परिवर्तन होते. मध्ये ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जे काही घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या अनुषंगाने सचिन अहिरचा हा आताचे जे फॉर्म भरला आहे एक परिवर्तन निश्चित आहे. आणि मला असं वाटतं उद्धव साहेब गटाकडनं हा मोठा सरकार किती आदरणीय शिंदे साहेबांचं काम करायचं सगळ्याच माणसाला, सगळ्या व्यक्तीला, सगळ्या लोकप्रतिनिधींना उचलेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा बदल आहे. आणि मला असं वाटतं मी आताची चर्चा ऐकली कालांतराने अशा प्रकारचे पुढे काय ऑपरेशन आणखी पुढे खूप बदल होत राहतील. आपण बघत राहा. देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं ही उद्धव ठाकरे साहेबांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. आणि आता ह्या चुकीमुळे पुढे आता तुम्हाला काय त्याचं सोल्युशनच नाही ना. तुम्ही एवढी मोठी गद्दारी केली, लोकांनी तुम्हाला एवढं बहुमत दिलं, मुख्यमंत्री पदावरती देवाभाऊ असणार हे सगळं फिक्स असताना तुम्ही थोडक्या आमिषापोटी 2-2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही घात करून घेतला. आज तुमची सगळी माती व्हायला लागलेली आहे. तुम्हाला आता पर्याय नाही. हे लोक थांबून करणार काय तिथं? अजून इतरही लोक मार्गावरती आहेत. माहित नाही, ते आता वरिष्ठ लोक बोलतील ना, मी काय. फॉर्म भरला पाहिजे लोकशाहीमध्ये, म्हणून आम्ही आज अभ्यंकरांचा फॉर्म भरण्याचा निर्णय सकाळीच आमच्या चर्चेमध्ये झाला. तोपर्यंत फॉर्म भरेपर्यंत दुसरी बातमी आम्हाला कळाली की उलट्या बाजूनं सचिन भाऊ अहिर हे निवडून धनुष्यबाण या चिन्हावर आले होते तांत्रिकदृष्ट्या मागच्या वेळी, परंतु गेले काही 2 वर्ष ते उद्धव साहेबांच्यावर होते. आज तेच उपसभापतीचे उमेदवार झालेल्याची बातमी आम्हाला बघायला मिळाली. शरद पवार गटातील एक